गोविंद शिल्प घेऊन येत आहे 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ग्लास ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, साखळी रोड, पंढरपूर। वडापाव खरेदी करण्यासाठी गेलेल्या तरुणाच्या पायाला धक्का लागल्याच्या किरकोळ कारणातून झालेल्या वादाचे पर्यावसन मारहाणीत झालं। या मारहाणीत छातीत बुक्क्या मारल्यानंतर घरी जाऊन झोपलेल्या तरुणाचा अंतर्गत रक्तस्रावामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पुणे शहरातील गणेश पेठेतील डुल्या मारुती चौक परिसरात रविवारी दुपारी घडली। शिवम राजेश परदेशी, वय वर्ष 28, राहणार गणेश पेठ असे मृत तरुणाचे नाव आहे। या प्रकरणी फराजखाना पोलिसांनी वैभव किशोर साळुंके, वय वर्ष 24, राहणार गणेश पेठ याला ताब्यात घेतले असून त्याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला। किरकोळ कारणावरून होणाऱ्या वादातून हाणामारी किंवा खून होण्याच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसात वाढ झाल्याचे दिसत आहे। शिवम आणि वैभव हे दोघेही गणेश पेठ परिसरात राहत असून त्यांची तोंड ओळख होती। वैभव एका बिल्डरकडे अकाउंटंट म्हणून नोकरी करत असतो। दोघांचेही वडील रिक्षा चालक आहेत। रविवारी दुपारी गणेश पेठेतील वडापावच्या गाडीवर दोघे आले होते। त्यावेळी एकमेकांच्या पायाला धक्का लागल्याने त्यांच्यात वाद झाला। सुरुवातीला झालेल्या शाब्दिक वादानंतर वाद वाढल्यानंतर मारहाण झाली। वैभवने शिवमच्या छातीत जोरात बुक्क्या मारल्याने पोलिसांनी सांगितले। मारहाणीनंतर शिवम घरी गेला आणि झोपला। रात्री उशिरापर्यंत तो उठला नसल्याने कुटुंबियांना संशय आला। त्यांनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणताही प्रतिसाद मिळाला नाही। त्यामुळे त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। अंतर्गत रक्तस्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी समोर आलं आहे। घटनेची माहिती मिळताच फराजखाना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले, तसेच प्रत्यक्षदर्शी नागरिकांकडून माहिती घेतली। त्यानंतर वैभवला ताब्यात घेण्यात आले। चौकशीत त्याने शिवम सोबत वाद घातल्याचे सांगितले। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।